जय जय रघुवीर समर्थ. 8 वर्षाच्या उद्धवासाठी समर्थांनी टाकळीला पहिला गोमयाचा मारुती केला आणि त्याला त्याची पूजा वगैरे करायला सांगितली, पण आपल्याबरोबर त्यांना घेतलं नाही. आणि सर्वांचा निरोप घेऊन समर्थ तिथून निघाले आणि इतक्यात 2 गुराखी तिथे भांडत आले. त्यातला एक जण रडत होता आणि त्याच्या पाठीवरनं समर्थ हात फिरवतात आणि म्हणतात, का रे बाबा रडतोस? तेव्हा तो म्हणतो दुसऱ्याकडे हात दाखवून की ह्यानी माझ्या सगळ्या गायी घेतल्या. समर्थ त्याला विचारतात की तू का त्याच्या गायी घेतल्यास? तर तो म्हणतो मी नाही घेतल्या, त्यानेच दिल्या. आता परत पहिल्याला समर्थ विचारतात, हो का रे, तू दिल्यास का त्याला? मग आता काय करावं? तेव्हा तो पहिला गुराखी असं म्हणतो की बाबा तुम्हाला, म्हणजे समर्थांना ते महाराज म्हणायच्या ऐवजी बाबा म्हणतात ते गुराखी, आणि म्हणे तुम्हाला माझ्या वडिलांनीच शेण आणून दिलं होतं ना हा मारुती करायला. मग 10-12 म्हणजे टोपल्यात शेण आणून दिलं होतं. समर्थ म्हणतात हो बघ, मग त्याचं काय? तेव्हा तो म्हणाला की मी तेव्हा म्हटलं की मारुती गाईच्या शेणाचा आहे आणि हा म्हणतोय हा सोन्याचा आहे, म्हणून आमच्यामध्ये एक अशी पण लागला की काय, गाई जर शेणाच्या असल्या तर तुझ्या गाई मी घेणार आणि मारुती जर सोन्याचा असला तर माझ्या गाई तू घ्यायच्या. आता म्हणून ह्या दुसऱ्या गुराख्यानी मारुतीचं थोडंसं शेपूट हे घासून बघितलं तर ते सोन्याचं दिसलं, सोन्यावानी पिवळं दिसलं. खरं सांगा महाराज, माझ्या घरातलं शेण आणलं होतं की नाही मारुती करायला, मग आता हे सोन्याचं कसं झालं? म्हणून माझ्या सगळ्या गायी यांनी घेतल्या. आता माझे वडील, माझा बा मला कसा घरात घेईल, तो मला मारीलच. असं म्हणून तो मुलगा उक्साबुक्शी रडायला लागला. समर्थ त्याला जवळ घेऊन म्हणाले, समजूत घातली की आता रडून काय होतंय, तू आधी असा पण लावलाच कशाला? तेव्हा आता आपण बघूया की हा सोन्याचा आहे का. म्हणून समर्थांनी सुद्धा मारुतीच्या मस्तकाकडे त्यांची नजर गेली आणि खरंच मुकुटाच्या वरच्या बाजूस शेपटीजवळ सुवर्ण चमकत होतं हे त्यांना पण दिसलं. दोघांनाही त्यांनी जवळ घेतलं आणि कुरवाळलं आणि हसत हसत म्हणाले की अरे बाळांनो, तुम्ही दोघे खरेच आहात. ह्याच्या घरून शेण आणलं, त्याच्यापासून मी मूर्ती बनवली, पण हे खरं आहे. पण आता तिथे सोनं दिसत आहे, तेव्हा तुझंही म्हणणं खरं आहे. आता तुम्ही कोणीच कोणाच्या गायी घेऊ नका. पण मग दुसरा पहिला मुलगा म्हणतो की हे शेणाचं होतं ते सोनं कसं झालं? कारण आता गायी मिळणार नाहीत म्हणून दुसरा पण तावातावाने बोलायला लागला. तेव्हा समर्थ असं म्हणतात की बाळांनो,